हाय, हॅलो, नमस्कार. मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता दुपारचे वाजले 3 आणि मी माझं दुपारचं 3 ते सायंकाळ 6पर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. इथं दुपारचे 3 वाजलेत आणि बघा ऊन किती. आता उन्हाळा लागला तर ऊन पण भरपूर तापायला लागलं आणि यावर्षी दरवर्षीपेक्षाही जास्तच ऊन तापणार. इथं बाबू झोपलाय. तो झोपलाय तोवर मी पटापट काम आवरून घेते, कारण की तो उठलाय ना मग तो खेळायला मागतो आणि मग त्याच्यासोबतच राहावं लागतं, नाही तर सर्व भांडी फेकतो तो. आणि इथं तो झोपलाय तर मी पटापट भांडे धुवून घेते. सकाळचे भांडे राहिले होते. कधी कधी तर होतं कमी जास्त रुटीन, कधी लवकर होतं कधी उशिरा होतं, जसं त्याच्या मूडवर डिपेंड असतं काम करणं पण किंवा काम घरातलं होणं पण. कधी कधी लवकर होतं, कधी कधी मग उशीर पण होऊन जातं मला. तर हे सकाळचे भांडे राहिले होते जेवणाचे, तर मग इथं भांडे वगैरे धुवून घेते मी. आणि तर मी व्हॉइस ओव्हर करत आहे कारण की भांड्याचा आवाज खूप येतो आणि तो 1-2 वेळ उठला पण भांडे धुताना. त्याला झोका द्यायला पण गेलेली मी, त्यामुळं मग उशीर पण होतो मला. असं मध्ये मध्ये जावं लागतं ना, तर प्रत्येकच कामाला 1-2 वेळ हात लागतोच. चला पटापट भांडे धुवून घेते. आणि आता भरपूर ऊन तापत आहे, कडक ऊन. उन्हाळा भरपूर जाणवणार आहे यावर्षी तर. आणि इथं काही जास्त भांडे नसतात, आम्ही दोघंच आहे ना, त्यामुळे फौजी तर ड्युटीवर आहे. आणि फौजी असताना घरी तर मग मला 2-3 वेळ भांडेच धुवावं लागते. त्यांचा नाश्ता, त्यांचं जेवण. माझं कधी कधी कसं असते, कधी नाश्ता करते कधी करत नाही. ते बाबूच्या मूडवर डिपेंड असतं माझं. मग कधी कधी त्याचा मूड चांगला असला तर मग नाश्ता करून पण घेते, नाही तर मग मी जेवणच बनवते. इथं भांडे धुवायचं काम चाललंय, भांडे धुवून घेते. आणि वरती राहते मी तर भरपूर गरमी जाणवते. तर त्याला पण कूलर लावल्याशिवाय त्याला झोप नाही लागत, कारण की गरम खूप होते ना, त्यामुळं. आणि सकाळची कामं तर माझी लवकर आवरली होती आज, पण शूट काही करता आलं नाही. एकटी असल्यामुळे मग ट्रायपॉड लावा, परत फोन लावा, शूट करा. आणि कोणी सोबत असलं ना मग ते शूट घेतात, आपण निवांत असतो. पण कोणी नसताना मग सर्व एकटीला मॅनेज करावं लागतं, त्यामुळं नाही होत. मी आता यूट्यूब चॅनल चालू केलं, त्याच्यामुळे मला एवढं पण काही माहिती नाही त्यामधलं, पण जसं जमते तसं करते मी थोडं थोडं. माझ्याकडे खूप सारा वेळ असतो, मग त्या वेळामध्ये काहीतरी करावं. तर म्हटलं चला, आपली ही आवड आहे तर मग हीच जपूया. आणि टाईम भेटतं कधी नाही भेटत. टाईम तर भरपूर असतो, पण त्यामध्ये बाळाला खेळवावं लागतं. इथं कोणी नाही आहे, त्याला त्याचे पप्पा ड्युटीवर आहेत त्याच्यामुळं. आणि छोटे बाळ पण नाही आहेत या एरियामध्ये की तो त्यांच्यासोबत खेळेल. त्याचे आजी आजोबा आहेत, पण कसं असतं ना, लहान मुलाला लहान मुलंच लागतात खेळायला, त्याच्यामुळे. इथं चाललंय माझं भांडी धुवायचं काम. आता झाले भांडी धुवून. भांडे धुवून झाले की लगेच किचन वाटा सर्व साफ करून घेते मी, म्हणजे मला स्वयंपाक करताना टेन्शनच नाही. आणि इथं मी टोपली ठेवली भांड्याच्या याच्या खाली, चाळणीखाली, कारण की मग तसंच ठेवलं ना तर पूर्ण किचन ओट्यावर पाणी जातं भांड्याचं. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे ठेवते, जेणेकरून त्या भांड्यामधलं सर्व जे पाणी आहे ना त्या टोपलीमध्ये येईल, खाली सांडणार नाही. आणि परत परत मग पुसायचा कंटाळ पण येतो ना, त्यामुळे. झाले इथं माझे भांडे धुवून. पुसून घेते आता. भांडी काही जास्त नसतात, तुम्हाला तर सांगितलंच की आम्ही दोघंच जण आहे, त्याच्यामुळं काही भांड्याचा एवढा मला लोड नसतो. पण फौजी घरी असले की मग तर भरपूरच भांडी असतात. पण मग ते त्या बाबूला खेळवतात, पण मग त्याच्यामुळं मला काही एवढं जाणवत नाही. तो त्यांच्याकडे असतो सतत, तर त्याला खाऊ पिऊ घालणं हे त्यांचीच ड्युटी असते घरी आल्यानंतर. मला काही एवढा लोड नसतो मग. पण ते नसताना मग खूप जास्त त्रास देतो तो. इथं बघा किचन पूर्ण साफ करून झालं. आणि हे आमच्या घरामागच्या घरापाठचा एरिया आहे. झालं इथं सर्व स्वच्छ करून. आणि बाबू पण उठला आहे तेवढ्यामध्ये. त्याला भांड्याचा आवाज आला तेव्हाच उठला, पण मी थोडंसं आवरूनच घेतलं, म्हटलं नंतर त्याला घेते. बघा उठून रडत आहे. पहिले रडत नव्हता, पण आता जसं समजतं ना तसं खूप त्रास द्यायला लागला. आता त्याला थोडं खेळवते, नाही तर मग त्याला नाही खेळवलं ना, थोडं लाडवलं नाही तर मग त्याचं रडणं चालतं जोरात जोरात, असं कोणी मारल्यासारखं. बघा कसं आवाज देतोय. आणि त्याला
पाल जे असते ना त्याला ते बघायला भरपूर आवडतं, तर पालीला मणी म्हणतो. त्याच्यामुळे मग त्याला दाखवते मणी आहे म्हणून, तिथं मग तो थोडाफार शांत होऊन जातो. घरामध्ये कोणी नसलं ना छोट्या मुलासोबत तर खूप त्रास देतात छोटे मुलं. त्याची मणी बघतोय तो. आता त्याला थोडंफार खेळवते. आता तो गेला खेळायला त्याच्या बाबासोबत. त्याचे आजोबा असतात खाली बसलेले, मग ते खेळवतात त्याला सायंकाळच्या टायमाला थोडं. मग माझं काम जे आहे ते झालं की मग थोडा आराम करते. आता कपडे पण सुकले होते, म्हटलं मग घड्या मारून घेऊया. कसं मग ते चांगलं पण वाटत नाही, ते पडलेले तसेच राहतात बेडवरती संध्याकाळपर्यंत. आता घड्या घालून घेते. घर जेवढं स्वच्छ असलं ना तेवढं मग करमतंय. भलेही घर छोटं असो की मोठं, पण ते स्वच्छ पाहिजे. झाले माझे कपडे घड्या करून. कपडे पण आमच्या दोघांचे असतात, त्याच्यामुळं काही कपड्याचा पण मला एवढा लोड येत नाही. आता कपड्याच्या घड्या वगैरे करून पण झालं. आता लगेच झाडू मारून घेते, कारण की सायंकाळची वेळ पण झाली आहे, 5:30 वाजलेत. झाडू वगैरे मारून घेते. सायंकाळची वेळ आणि झाडू मारला ना म्हणजे आमच्या खेडेगावामध्ये कसं आहे, जे गुरे ढोरे जातात ना चारायला, ते यायच्या पहिले कचरा घरातून बाहेर काढतात सर्वजण. असं म्हणतात की ते यायच्या पहिले लक्ष्मी येते घरामध्ये, म्हणून हे कचरा पूर्ण बाहेर लगेच काढतात. सिटीमध्ये तसं नाही, थोडं उशिरा पण होते, पण आमच्या खेडेगावामध्ये सहसा लवकरच असतं. गुरे ढोरे आले की त्या टायमाला मग म्हाताऱ्या माणसांचा चाय चालतो, चाय घेण्याचा टाईम असतो. त्याच्यामुळं मग आता इथं झाडू मारते मी. 5:30 वाजले आणि आता 7:30ला दिवस जातो. त्याच्यामुळं कसं असं वाटतं की दिवसच आहे, खूप जास्त टाईम आहे आपल्याकडे. असं तसं काही नसतं. उन्हाळा आहे त्याच्यामुळं भरपूर लेट दिवस जातो. इथं झाडून वगैरे कचरा वगैरे फेकून देते घराच्या वेळ. आणि आता सायंकाळची वेळ आहे. आता दिवाबत्ती. आता आलाय बाबू खेळून. आता वाजले 6:30 संध्याकाळचे. 6:30 जास्त झाले. आता बघा, जेव्हा पण मी पूजा करायला बसते ना, तो तिथंच असतो. त्याला पूजा करायला खूप आवडते. मग अगरबत्ती फेकणं असो, धूप फेकणं असो, किंवा तांदूळ फेकणं असो, आणि घरामधले तांदूळ नेऊन चिमण्याला फेकायचे खाली, हे त्याचं सर्वात आवडतं काम आहे. आणि बघा, तांदूळ घेऊन चाललाय आता, फेकून देईल आणि नंतर येईल. आता माझी देवपूजा पण झाली आणि बघा, तो पण देवाला नमस्कार करतो. त्यालाही फार आवडतं. चला भेटूया, बाय.